नमस्कार मंडळी, कसे आहेत आपण सगळे। आज आपण बनवतोय गाजराचा हलवा। हा हलवा थोडासा वेगळा होणार आहे, तर बघूया आपण ही कशी रेसिपी बनवलेली आहे। सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये। जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा आणि आता सुरुवात करूया रेसिपीला। या ठिकाणी मी 1 किलो गाजर आणलेले आहेत। गाजरांचा सीजन आहे, तोपर्यंत आपण मस्तपैकी हलवा बनवून घेऊया। या आधी पण एक मी रेसिपी टाकलेली आहे, पण आजची रेसिपी थोडीशी वेगळी आहे। गाजराची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे आणि आता गाजर मी कट करून घेते। याआधी मी खिसलेल्या गाजराचा हलवा बनवलेला होता, पण आता मी सांगितल्याप्रमाणे की ही रेसिपी थोडी वेगळी होणार आहे। आता हे गाजर आपल्याला सगळं कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण दूध ओतून घेणार आहोत। कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गाजर अगदी मऊ शिजतं। आपल्याला शिजलेल्या गाजराला आता फक्त स्मॅश करायचं आहे, त्यामुळे आपला जो खिसण्याचा जो वेळ होता तो यामध्ये पूर्णपणे आपले ते कष्ट कमी झालेले आहेत। तर या पद्धतीनं आपण आता हे गाजर स्मॅश करून घेऊया। काहीही कष्ट पडत नाहीत, लगेच स्मॅश होतं। तर सांगितल्याप्रमाणे ही गाजराच्या हलव्याची अगदी झटपट अशी रेसिपी पण तुम्ही म्हणू शकता। तर या ठिकाणी गाजर स्मॅश झालेला आहे। एका पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप घ्यायचे, साजूक तूप आहे घरी बनवलेलं, आणि हे जे गाजर आपण स्मॅश करून ठेवलं आहे ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया। आता तूप आणि गाजर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि आता आपण याच्यामध्ये जे दूध आहे ते पूर्णपणे आटवून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी दुधाची साय वापरलेली आहे। मी खवा न वापरता दुधाची साय वापरलेली आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायची तरी चालेल। तुम्ही या ठिकाणी खवा पण वापरू शकता किंवा पनीरही वापरू शकता, पण मी या ठिकाणी दुधाची साय वापरली आहे। वरून मी 1 वाटी साखरही टाकलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला या हलव्याला थोडं वेळ शिजून द्यायचं आहे। वरून वेलची पूड पण टाकायची आहे। तर बघू शकताय रंग अतिशय अप्रतिम आलेला आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो या पद्धतीनं केलेला हलवा। ड्रायफ्रूट्स आता आपण टाकायचे आहेत, मी तसेच टाकलेले आहेत, तुम्ही थोडेसे फ्राय करून पण टाकू शकता। तर बघू शकताय की आपला मस्त असा गाजराचा हलवा अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटूया।